राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्य सरकारने तब्बल 16,96,201 शेतकऱ्यांची पहिली लाभार्थी यादी जाहीर केली आहे। पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसे तपासायचं? मोबाईलवरून नाव पाहता येतं का? कोणत्या वेबसाईटवर जावं आणि नाव नसेल तर पुढे काय करायचं? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर केली आहे। या पहिल्या टप्प्यात राज्यातील 16,96,201 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याला एकच प्रश्न पडला आहे की माझं नाव या यादीत आहे का आणि ते तपासायचं कसं? सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे। अनेक शेतकरी मोबाईलवरून किंवा इंटरनेटवर स्वतःच आपलं नाव शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र सध्या शासनाने सामान्य नागरिकांसाठी लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही। त्यामुळे कोणत्या वेबसाईटवर स्वतः लॉग इन करून नाव तपासता येत नाही। राज्य सरकारने या योजनेसाठी FLRS.Maharashtra.Government.in हे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे। मात्र या पोर्टलचा वापर फक्त बँका आणि अधिकृत अधिकाऱ्यांसाठीच आहे। सामान्य शेतकऱ्यांना या वेबसाईटवर लॉग इन करण्याची परवानगी नाही। त्यामुळे मोबाईलवरून थेट नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही माहिती दिसणार नाही। मग नाव तपासायचं कसं? यासाठी शासनाने लाभार्थी यादी संबंधित बँक शाखांमध्ये, जिल्हा उपनिबंधक म्हणजे सहकारी संस्था कार्यालयात, ग्रामपंचायत कार्यालयात, चावडी विकास संस्था तसेच संबंधित बँकांमध्ये उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे सर्वप्रथम आपल्या कर्जाच्या बँक शाखेत जाऊन यादीमध्ये नाव तपासता येईल। याशिवाय आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्रात जाऊनही अधिकृत VLE यांच्या माध्यमातून तुमचं नाव तपासता येईल। सध्या अधिकृत VLE लॉग इनद्वारेच लाभार्थी यादी पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे। कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी फक्त यादीत नाव असणं पुरेसं नाही, आधार प्रमाणीकरण म्हणजेच eKYC पूर्ण करणं अनिवार्य आहे। यासाठी आधार क्रमांक, कर्ज खाते क्रमांक आणि संबंधित माहितीची पडताळणी केली जाईल। eKYC पूर्ण न केल्यास कर्जमाफीची प्रक्रिया पुढे सरकणार नाही। eKYC करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा। तेथील अधिकृत VLE आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून देतील। आता प्रश्न असा आहे की पहिल्या यादीत नाव नसेल तर काय करायचं? याबाबतही शासनाने स्पष्ट भूमिका घेतली आहे। पहिल्या टप्प्यात फक्त काही पात्र कर्ज खात्यांचा समावेश करण्यात आलाय। उर्वरित पात्र लाभार्थ्यांची नावे पुढील याद्यांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत। त्यामुळे पहिल्या यादीत नाव नसल्यास घाबरण्याचं कारण नाही। अशा परिस्थितीत सर्वप्रथम आपल्या आधार क्रमांकाची आणि बँक खात्याची लिंकिंग योग्य आहे का ते तपासा। त्यानंतर फार्मर रजिस्ट्री किंवा ॲग्रीस्टॅग मधील माहिती अद्ययावत आहे का याची खात्री करा। कोणतीही त्रुटी असल्यास ती दुरुस्त करून घ्या। त्यानंतर आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधा आणि कर्ज खात्याची माहिती योग्यरित्या नोंद झाली आहे का ते तपासा। तसेच वेळोवेळी महाई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन पुढील लाभार्थी यादीबाबत माहिती घ्या। जिल्हानिहाय पाहिल्यास या पहिल्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक 1,32,734 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी 3,708 शेतकऱ्यांना या टप्प्यात लाभ मिळणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की पुढील टप्प्यांमध्ये उर्वरित पात्र कर्ज खाती आणि 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या पात्र प्रकरणांचाही विचार केला जाणार आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण करून संबंधित कागदपत्रे अद्ययावत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एकंदरीत मोबाईलवरून स्वतः लाभार्थी यादी पाहण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही। नाव तपासण्यासाठी संबंधित बँक, ग्रामपंचायत, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्राची मदत घ्यावी लागणार आहे। तसेच कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळवण्यासाठी eKYC पूर्ण करणं अत्यावश्यक आहे। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमातूनच माहिती तपासावी। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।